नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 8 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। आज आपण लेक्चर नंबर 2 बघणार आहोत। लेसन आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 8 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर ते तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने या प्रॅक्टिस सेट साठी लागणारा आपला आडवा भागाकार कसा करायचा आणि गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट अशी प्लेलिस्ट आहे जी गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत। जसं की डेसिमल पॉइंट्स आले तर मल्टिप्लिकेशन कशी करायची, स्क्वेअर रूट कसे फाइंड करायचे, ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आपण त्यामध्ये अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर बघा, आज आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 14.2 बघणार आहे आणि या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टशी रिलेटेड असणारे वर्ड प्रॉब्लेम यामध्ये दिलेले आहेत। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजचं लेक्चर। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण क्वेश्चन बोर्ड वरती लिहिलेले नाही आहेत, वर्ड प्रॉब्लेम आहेत, जागा कमी पडेल आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली बुक्स मधले क्वेश्चन्स रीड करणार आहे आणि त्याच्यानंतर गिव्हन राईट करून आन्सर्स फाइंड आउट करणार आहे। तर मग बघा, प्रॅक्टिस सेट 14.2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो आपण रीड करूया। काय क्वेश्चन दिलाय बघा, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज देयर वेर 320 वर्कर्स इनिशियली। इनिशियली म्हणजे काय असणार आहे, आपली प्रिन्सिपल अमाउंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। म्हणजे इनिशियली वर्कर्सची जी संख्या आहे ती म्हणजे काय असणार आहे, आपली प्रिन्सिपल अमाउंट असणार आहे। ठीक आहे, द नंबर ऑफ वर्कर्स वेर इनक्रीज बाय 25% एव्हरी इयर। म्हणजे काय दिलेलं आपल्याला, एव्हरी इयरला काय दिलं पण 25% इनक्रीज होतो, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी दिलेला आहे। अँड फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स, म्हणजे पिरियड पण आपल्याला दिलेला आहे आणि n इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 2 दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स। ठीक आहे, म्हणजे 2 वर्षानंतरचे जे नंबर ऑफ वर्कर्स असणार आहेत ते किती असणार आहेत हे आपल्याला काढायचं आहे। म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, टू फाइंड अमाउंट। ओके, आता अमाउंटचा फॉर्म्युला काय आहे हे आपण कालच्या लेक्चर मध्ये पण बघितलेले आहेत। एक्झाम्पल्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे हे आपण कालच्या लेक्चर्स मध्ये बघितलेले आहे। त्यामुळे बघितला नसेल व्हिडिओ तुम्ही 14.1 चा तर तो तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीने कसं सोडवता येईल हे तुम्हाला समजेल। ठीक आहे, a इज इक्वल्स टू p इंटू ब्रॅकेट 1 प्लस काय असतं इथं r अपॉन 100 रेज टू n। ठीक आहे, आता प्रिन्सिपल अमाउंट किती दिलेली आहे बघा, 320। ठीक आहे, इंटू ब्रॅकेट 1 प्लस r किती दिलेले आहे आपल्याला, 20 अपॉन 100 अप रेज टू n किती आहे इथं 2। आता हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे। म्हणजे काय करणार बघा, इथं a इज इक्वल्स टू हे 320 बाहेर होते तसेच राहिले, फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे। पण आता इथं डिवायडेशन होतं त्यामुळे डायरेक्टली डिवाइड केलं, 25 1 चा 25, 25 4 चा किती होतात तर 100 होतात, बरोबर आहे। आता इथं बघा डेसिमल फ्रॅक्शन येतो आणि डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे बघा 1 प्लस 1 अपॉन 4 म्हणजेच काय झाले, 4 1 जा 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात, किंवा LCM जो असतो तो काढून तुम्ही डिनॉमिनेटर सेम करून घेतला तरीही चालेल। पण इथं आता 1च असणार आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 1 जा 4 प्लस 1 म्हणजे 4 प्लस 1 अपॉन 4, म्हणजेच आपण इथं डायरेक्टली काय लिहू शकतो तर 5 अपॉन 4 रेज टू किती इथं 2 आहे, बरोबर। म्हणजेच काय झाले बघा, 320 इंटू 5 अपॉन 4 इंटू 5 अपॉन 4, का तर स्क्वेअर असल्यामुळे 2 वेळा लिहून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता बघा इथं 4 होतं, 4 मी याला डिवाइड केलं तर काय येईल, 4 8 जा 32 आणि 4 0 जा 0। हा आहे आपला आडवा भागाकार आणि तो जर जमत नसेल तुम्ही मगाशी सांगितलं त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही बघू शकता। इथं आहे 4 1 जा 4 2 जा आणि 4 0 जा, म्हणजे 20 इंटू 5 इंटू 5 म्हणजेच काय झाले बघा, 20 इंटू 5 5 जा 25, 25 2 जा 50 आणि इथला एक 0, म्हणजेच 2 वर्षात किती वर्कर्स झालेले आहेत आपले, 500 वर्कर्स झालेले आहेत। म्हणजे खाली जे सेंटेन्स येणार आहे काय असणार आहे,
द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन 2 years किती असणार आहे? 500. ठीक आहे, हे होतं आपला फर्स्टचा क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आता या ठिकाणी बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला. अ शेफर्ड हॅज 200 शिप्स विथ हिम. म्हणजे शेफर्ड्स खरं इनिशियली किती शिप्स आहेत? 200 शिप्स आहेत. म्हणजेच काय झाले, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे इथं? 200 शिप्स. बरोबर. पुढे काय सांगितलेलं आहे? फाइंड द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर 3 years. आफ्टर 3 years ज्यावेळेला इयर्स येतं त्यावेळेला काय असतं आपलं? n दिलेलं असतं आणि ते किती दिलेलं आहे या ठिकाणी? 3 दिलेलं आहे. इफ द इन्क्रीज इन नंबर ऑफ शिप्स इज 8% एव्हरी इयर. जर 8% ने एव्हरी इयरला वाढत असेल, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आपण, त्या पद्धतीनं शिपची संख्या ही 8% नी वाढते. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे बघा? फाइंड द नंबर ऑफ शिप्स विथ आफ्टर 3 years. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं आहे? अमाऊंट फाइंड करायची आहे. अमाऊंटचा फॉर्म्युला काय आपला? लेट ए इज इक्वल्स टू काय असतं? प्रिन्सिपल इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. ठीक आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली? 200 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 8 अपॉन 100 रेज टू किती इयर साठी आहे? 3 इयरसाठी, म्हणून रेज टू 3 असणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, फर्स्ट आता इथं डिवाइड होऊ शकतं, त्यामुळे डिवाइड केलं तरीही चालेल. तुम्ही नसेल तर आपण काय करू शकतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे इथं काय होईल बघा, आता हे 200 तसेच राहिले इंटू ब्रॅकेट. आता इथं 100 वन जा 100 आले आणि 100 प्लस 8 म्हणजेच किती झाले? 108 अपॉन 100 रेज टू 3. ठीक आहे. आता बघा इथं काय आले? हे 200 तर तसेच राहिले इंटू रेज टू पॉवर किती आपली? 3 आहे. त्यामुळे किती टाइम्स मल्टिप्लिकेशन असणार आहे इथं? 108 अपॉन 100 इंटू 108 अपॉन 100 इंटू 108 अपॉन 100. आता इथं बघा 2 zeros गेट काय झाले? कॅन्सल झाले. ठीक आहे. त्यानंतर अजून डिवाइड होत असेल तर डिवाइड केला तरीही चालेल. जर नसेल होत तर डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करून आता इथं किती आहेत बघा? 100 आणि हे 100 म्हणजे 4 zeros आहेत. 4 डिजिट नंतर तुम्ही पॉइंट्स ही देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा इथं काय झाले? जर 2 ने डिवाइड केले, 2 1 जा 2 5 जा 2 0 जा. ठीक आहे. परत एकदा इथं किती आले बघा? तर मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलेलं कधीही चांगलं, कारण डिनॉमिनेटर्स मधले जे नंबर आहेत ते डायरेक्टली तुम्हाला काय करता येतात? डेसिमल पॉइंट्स मध्ये कन्व्हर्जन्स करता येतात आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन ही इझी जाईल. म्हणून बघा हे 2 तसेच ठेवले आणि हे 108 इंटू 108 इंटू 108 अपॉन 100 इंटू 100. आता 108 जे आहे त्याचा काय करायला लागेल? आपल्याला क्यूब करायचं आहे, त्यामुळे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 8 8 जा 64 6 आले, 8 1 जा 8 0 आला 0 0. नेक्स्ट परत 2 0 दिले, 1 हे केलं तर इथे येईल आपलं 8 0 1. ऍडिशन केली 4 6 16 1 कॅरी 1. परत एकदा 108 नी मल्टिप्लिकेशन केले तर इथं बघा 8 4 जा 32 3 आले, 8 6 जा 48 48 प्लस 3 म्हणजेच किती झाले? 51 झाले 51. परत 8 6 जा 48 48 प्लस 5 म्हणजेच किती झाले आपले? 63 आले. बरोबर आहे. 8 1 जा 8 6 प्लस 8 म्हणजेच परत किती झाले? 14 कॅरी ओव्हर 1 आली. बरोबर आहे. परत एकदा 8 1 जा 8 प्लस 1 9 आले. परत आता 0 ची लाईन लिहित नाही आपण, डायरेक्टली काय केलेले? 2 0 दिलेले आहेत. 1 नी मल्टिप्लाय केलं तरी आले 1 6 6 1 1. ऍडिशन केली 2 1 7 इथं आले 10 कॅरी ओव्हर, इथं परत 10 16 इथं आले 2 आणि इथं आले 1. आता बघा आलेला नंबर काय होता? 1 2 6 0 7 1 2 इंटू 2 अपॉन किती झिरोज येणार? इथं 4 zeros येणार. आता 2 नी ह्याला मल्टिप्लाय केलं तर 2 2 जा 4 2 1 जा 2 2 7 जा 14 कॅरी ओव्हर, परत 0 असल्यामुळे तो कॅरी इथं आला. 6 2 जा 12 कॅरी ओव्हर, 2 2 जा 4 प्लस 1 5 आले आणि 2 1 जा 2. ठीक आहे. अपॉन 1 2 3 4. आता 0 जर दिले तर बघा पॉईंट किती आहेत? 1 2 3 4 4 zeros आहेत. पॉईंट कुठे येणार आपला? तर 2 5 2
0.1424 कारण पाठीमागून 4 डिजिट नंतर आपण काय देतो पॉइंट्स देतो. म्हणजेच बघा आता शिफ्टची संख्या आहे आणि शिफ्टची संख्या जी असते ती पॉइंट्स मध्ये असणार आहे का, पॉइंट्स मध्ये शिफ्ट असणार आहेत का, तर नसणार आहेत. बरोबर आहे. आता हा जो नंबर आहे बघा 150च्या आतला नंबर आहे, त्याच्यामुळं आपण काय करणार आहे, आता हे 2 डिजिट बघितले तर इथला नंबर किती आहे आपला, तर दोन्ही नंबर म्हणजे जर हा नंबर 50च्या पुढचा नंबर असेल तर +1 यामध्ये 2 मध्ये +1 आपण करतो. पण पॉइंट नंतर 50 म्हणजे 50च्या आतले नंबर असतील तर आपण काय करतो, तर 252 हा नंबर ऍज इट इज तसाच लिहितो. आपला क्वेश्चन काय विचारलं होतं, फाइंड द नंबर ऑफ शिप्स विचारले होते. म्हणजे नंबर ऑफ द शिप्स काय आलेले 252 इन 3 इयर्स. हे काय असणार आहे, याचं फायनल आन्सर असणार आहे. थर्ड वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. थर्ड वन क्वेश्चन काय दिलेले आहे बघा, इन अ फॉरेस्ट देअर आर 40,000 ट्रीज. म्हणजे फॉरेस्ट मध्ये ट्रीज किती आहेत, 40,000 आहेत. बरोबर आहे. म्हणजे थर्ड नंबर क्वेश्चन P इज इक्वल्स टू दिलेला आहे, किती दिलेलं आहे 40,000. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. म्हणजे 3 वर्षानंतर किती एक्सपेक्टेड ट्रीज असतील ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी n दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ऍट द रेट 5% पर इयर. म्हणजे रेट काय दिलेला आहे, तर 5% पर इयर म्हणजे प्रत्येक वर्षाला 5% झाडं वाढणार आहेत. तर असे आपल्याला 3 वर्षाला एकूण झाडं किती वाढतील असा हा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, कंपाऊंड इंटरेस्टच आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा अमाऊंट फाइंड करायची आहे आणि अमाऊंटच लागणार आहे. म्हणजे टोटल ट्रीज किती होतील एकूण ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून लेट A is equals to P into bracket 1 plus R upon 100 raised to n. ओके. आता या ठिकाणी बघा P म्हणजेच किती आहे आपले 40,000. ओके. म्हणजे इथं आले 40,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R किती आहे आपले 5 म्हणून इथं आले 5 अपॉन 100 रेस टू n. n म्हणजेच किती आहे बघा इथं 3 आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं काय होईल बघा आपला, तर हे 40,000 इंटू ब्रॅकेट, आता इथं डिवाइड होतं, डिवाइड केला तरी चालेल किंवा मगाशी 108 ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीनेही चालेल. पण 5 आहे त्यामुळे बघा 5 2 जा 10 आणि इथं 20. आता इथं बघा 21 जा 20 प्लस 1 21 होतात. आता हे डिटेलमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मागचाही व्हिडिओ एकदा चेक करा जर तुम्ही बघितला नसेल तर. आता इथं काय होतं, हे आपले 40,000. ठीक आहे. ते ऍज इट इज तसेच राईट केले इंटू, आता रेस टू पॉवर किती आहे इथं 3 आहे. म्हणजे किती टाइम्स मल्टिप्लिकेशन येणार आहे इथं 20 इंटू 20 इंटू 20 अपॉन काय असणार आहे 21 आहे ऍक्च्युली इथं वरती आणि डिनॉमिनेटर मध्ये किती आहे 20. ठीक आहे. झिरोज बघा न्यूमरेटर 2 वरचे, इथला एक खालचा एक. कधी झिरोज कॅन्सल होतात, ज्या वेळेला त्या नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचे साइन्स असतात त्यावेळेला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर्स मधले झिरोज कॅन्सल होतात. अदरवाइज झिरो कॅन्सल, जर प्लस मायनस जर साइन असतील तर झिरोज कॅन्सल होणार नाहीत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हे 2 ने डिवाइड होतं, 2 2 जा 2 0 जा 2 1 जा 2 10 जा 2 1 जा 2 5 जा म्हणजे 5 इंटू 21 इंटू 21 इंटू 21. 21 चा किती असतात 441 म्हणजे 21 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे. आणि इंटू 21 केले तर किती येतील बघा इथं, हे 1 4 4 0 दिला, 2 1 जा 2 4 8 8 आले. ऍडिशन केली 1 6 12 9 आले. अजून एक 5 आहे त्यांनीही मल्टिप्लाय करायचे आपल्याला म्हणून 5 ने मल्टिप्लाय केले. 5 1 जा 5 5 6 जा 30. हे रफ वर्क आहे ऍक्च्युली, तुम्हाला समजण्यासाठी मी या इथं केलेले आहे. 5 2 जा 10 10 प्लस 3 13 9 5 जा 45 प्लस 1 46 4 6 3 0 5 म्हणजे 46,305 इतकी झाडं तिथं लावलेली असणार आहेत. 46,305 इतके ट्रीज काय असणार आहेत, किती वर्षात वाढणार आहेत आपले 3 इयर्स मध्ये इन्क्रीज होणार आहेत. ओके. हा होता आपला
थर्ड क्वेश्चन. आता बघूया फोर्थ वन क्वेश्चन काय दिलंय ते बघूया आता. द कॉस्ट ऑफ अ मशीन इज 2,50,000 इफ द रेट ऑफ अ डिप्रिसिएशन इज 10% पर इयर. फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ मशीन्स आफ्टर 2 इयर्स. म्हणजे आपल्याला जी इनिशियल प्राइस होती, घेताना जी प्राइस होती ती किती दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला बघा. प्राइस म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 2,50,000 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काय सांगितलेलं आहे, डिप्रिशिएशन म्हणजे काय, तर प्रत्येक वेळेला काय होतो तर 10% कमी कमी होत जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला -10% घ्यावे लागतील. आधीच्या क्वेश्चन्स मध्ये आपण ओनली 10% घेत होतो, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स येत होता. ठीक आहे. आणि किती वर्षासाठी काढायचंय बघा या ठिकाणी, आफ्टर 2 इयर्स. म्हणजे n इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, 2 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, फाइंड द डिप्रिसिएशन इन द प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर्स. म्हणजे 2 वर्षानंतर मशीनची प्राइस काय झाली असेल, म्हणजे कमी कमी होत किती वरती गेली असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा, लेट A इज इक्वल्स टू काय असतं, P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू n. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. म्हणून आता P किती आहे आपलं, 2,50,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R किती आता बघा इथं -10 अपॉन 100 रेज टू 2, कारण n इज इक्वल्स टू 2 आहे. आता बघा चिन्हांचे नियम आले इथं, बरोबर आहे, म्हणजे साइन्स ऑफ अ रूल आले. आणि ते जर बघायचे असेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. प्लस मायनस मधील, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मधील साइन्सचे नियम जे आहेत ते काय आहेत ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता इथं बघा प्लस आहे, इथं मायनस आहे, त्यामुळे इथलं मधलं जे साइन आहे ते काय होणार आहे इथं, 2,50,000 इंटू 1 मायनस 10 अपॉन 100 ब्रॅकेट स्क्वेअर. 0 0 गेट कॅन्सल करू शकतो, कारण डिनॉमिनेटर न्यूमरेटरला टर्म आहे. इथं मायनस साइन आहे, पण हा एक वेगळा फ्रॅक्शन आहे, त्यामुळे त्याचे झिरोज आपण कॅन्सल करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा A इज इक्वल्स टू प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे, 2,50,000 इंटू ब्रॅकेट. आता इथं 10 1 जा 10 मायनस 1, म्हणजे इथं परत एकदा लिहून घेऊ आपण, 10 मायनस 1 अपॉन 10 ब्रॅकेट स्क्वेअर आली. म्हणजेच काय झाले, 2,50,000 इंटू 10 मायनस 1 म्हणजे 9 अपॉन 10 इंटू 9 अपॉन 10. बरोबर आहे. आता इथला 0 0 गेला, इथला 0 0 गेला. ठीक आहे. म्हणजेच काय राहिले बघा, 2,500 इंटू 9 9 किती होतात, 81 येतात. बरोबर आहे. म्हणजेच 81 इंटू 25 केले किती झाले बघा इथं 5, 8 5 जा 40, 0 आले, 2 1 जा 2, 8 2 जा 16, इथं आले 5 2 10 2. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे, 2025 आणि पुढचे 2 झिरोज. म्हणजे या ठिकाणी बघा 2,02,500. आता आपल्याला काय विचारला प्रश्न काय, म्हणजे अमाऊंट आता काढली आपण, बरोबर आहे. अमाऊंट म्हणजेच काय झाली, तर मशीनची प्राइस काढली जी 2 वर्षानंतर कमी झालेली प्राइस असणार आहे. बरोबर आहे. पण किती न कमी झाली हे जर काढायचं असेल तर बघा काय करायला लागेल आपल्याला, काय लिहायला गेलं इथं, द डिप्रिसिएशन in price of the machine किती दिले बघा, आफ्टर 2 इयर्स किती असणार आहे, तर आपली टोटल अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती होती. आता आपल्याला काय करायला लागेल बघा, तर कमी झालेली आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, प्रिन्सिपल मायनस अमाऊंट करणार आहे. या ठिकाणी काय करणार आहे, प्रिन्सिपल मायनस अमाऊंट. प्रिन्सिपल किती होते बघा आपले, तर 2,50,000 होते, मायनस किती असणार आहे, 2,02,500 इतकी आत्ताची अमाऊंट होती. बरोबर आहे. पण कितीने कमी झाली, म्हणजे ह्यातून हे काय करायला लागेल, मायनस करायला लागेल. 0 मधून 0 मधून ह्या 0 गेला, 0 राहिला, ह्या 0 हा 0 गेला, 0. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, कॅरी ओव्हर दिले. 10 मधून 3 गेले, 7 राहिले, परत एक कॅरी दिला. 5 मधून 1 गेले, 4 राहिले, 2 मधून 2 0. म्हणजे 47,500 ही काय असणार आहे, आपली एवढी कमी झालेली प्राइस असणार. क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी आपण बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा,
Find the compound interest if the amount of a certain principal after 2 years is 4036.80 at the rate of 16 PCPA दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं या ठिकाणी बघा कितवा क्वेश्चन चालू आहे आपला, 5th वन क्वेश्चन चालू आहे. इंटरेस्ट या ठिकाणी म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, एक सर्टन प्रिन्सिपल अमाउंट वरती आपल्याला अमाउंट दिलेली आहे. अमाउंट किती आपली 4036.80 इतकी अमाउंट दिलेली आहे. रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो किती आहे 16 आहे आणि इयर्स किती दिलेले आहेत आपल्याला 2 दिलेले आहेत. म्हणजे फर्स्ट आपल्याला प्रिन्सिपल जी आहे ती फाइंड करावी लागेल. बरोबर आहे. लेट म्हणजे यासाठी फॉर्म्युला जो आहे तो कोणता फॉर्म्युला आहे, अमाउंटचाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहे. म्हणजे A इज इक्वल्स टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R/100 रेज टू n असतं. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा, A ची व्हॅल्यू जी आहे ती राईट करून घ्या. किती आहे 4036.80 इज इक्वल्स टू P आपल्याला फाइंड करायचं त्यामुळे P ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण टाकणार नाही. प्लस इंटू ब्रॅकेट 1 प्लस R किती आहे इथं तर 16/100 रेज टू n दिलेले. बरोबर आहे. डिवाइड होतं n किती आपला 2 आहे त्यामुळे या ठिकाणी 2 लिहा. डिवाइड होतं का, यस होतं. किती नव्हतं 4 नी. कितीचा 4 4 जा 16 आणि इथं आले आपले 4 2 जा 8 2 राहिले 4 5 जा 20. बरोबर आहे. पण आता या ठिकाणी बघा 25 1 जा 25 आणि प्लस 2 किती होतील आता इथं मीन्स A ची व्हॅल्यू इथं तशीच लिहिलेली आहे 4036.80 इज इक्वल्स टू P इंटू ब्रॅकेट 25 1 जा 25 प्लस 4 मीन्स 29/25 रेस टू किती असणार आहे इथं 2 असणार आहे. बरोबर आहे. पण आता रेस टू 2 आहे त्यामुळे हे अपोजिट साइडला येईल त्यावेळेला ते काय होणार आहे मल्टिप्लिकेशनचं. म्हणजे 25 मल्टिप्लिकेशनला जाईल आणि 29 हे काय होणार आहे डिवायडेशनला जाणार आहे. म्हणजेच काय झाले बघा इथं P इज इक्वल्स टू मी हे फक्त साइड चेंज केलेले आहेत 0.80 इंटू किती असणार इथं 25 इंटू 25 कारण स्क्वेअर आहे इथं अपॉन 29 आणि अपॉन 29. जरी पॉइंट असेल तरी तुम्ही डायरेक्टली इथं काय करू शकता डिवायडेशन करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 4036.80 ला 29 ने जेव्हा डिवाइड करू त्यावेळेला आपल्याला आन्सर काय मिळणार आहे तर 139.2 हे आन्सर मिळणार आहे. आणि परत एकदा बघा 139.2 ला 29 ने ज्या वेळेला डिवाइड करू त्यावेळेला आपल्याला आन्सर मिळणार आहे 4.8. ठीक आहे. आता हे जर डिटेल मध्ये तुम्हाला पाहिजे असेल डेसिमल पॉइंट्सला कसं डिवाइड करायचं तर त्याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यामुळे इथे आपण डायरेक्टली डिवाइड करून लिहिलेलं आहे इथं 25 इंटू 25 म्हणजेच बघा 4.8 इंटू 625. आता या दोघांचं काय करायला लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन करावी लागेल. मल्टिप्लिकेशन मध्ये बघा हे 625 घेतले आणि खाली घेतले आपण 48. 8 5 जा 44 8 2 जा 16 16 प्लस 4 22 आले 8 6 जा किती येतात 48 प्लस 2 म्हणजे किती झाले 50. 0 दिला 4 नी 4 5 जा 22 आले 4 2 जा 8 8 प्लस 2 10 कॅरी ओव्हर 4 6 जा 24 24 प्लस 1 म्हणजे 25 आले 0 0 0 0 1 म्हणजे 3 आले. बरोबर आहे. म्हणजे बघा 3 0 0 0 4 0 या ठिकाणी आलेले आहेत पण 1 डिजिट नंतर पॉइंट आहे म्हणजे आन्सर किती आला आपल्या इथं 3000 आलं. ओके. पण आपल्याला काय करायचं आहे तर इंटरेस्ट फाइंड करायचं आहे. म्हणजेच इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय असतं A मायनस P असतं. आता या ठिकाणी बघा A किती दिलेलं आहे आपल्याला 4036.80 मायनस 3000. पॉइंट नंतर 0 नाही पॉइंट नंतर काहीच व्हॅल्यू नसते त्यावेळेला आपण 0 राईट करू शकतो त्यामुळे पॉइंट नंतर 0 राईट केले. त्यामुळे इथं बघा सबस्ट्रॅक्शन केली 0.80 तसेच आले पुढे आले 6 3 0 आणि 4 मधून 3 गेले 1 राहिले म्हणजे एवढा काय असणार आहे याचा इंटरेस्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे बघा अ लोन ऑफ 15,000 वॉज टेकन ऑन अ कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट काय दिलेली आहे बघा इथं 6 नंबर क्वेश्चन चालू आहे आपला. प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे 15,000 दिलेली आहे आणि इफ द रेट ऑफ अ कंपाऊंड इंटरेस्ट इज 12 PCPA म्हणजे रेट किती दिलेला इथं 12% दिलेला आहे. ठीक आहे. फाइंड द अमाउंट टू सेटल द लोन आफ्टर 3 इयर्स म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे n पण आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे.
काय काढायचं आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. म्हणजे त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, अमाऊंट फाइंड आउट करून घ्यावी लागेल, त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, इंटरेस्ट फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच बघा ए इज इक्वल्स टू या ठिकाणी आपल्याला काढायला लागेल. म्हणजेच ए इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन असणार आहे. बरोबर आहे. ए पाहिजे आपल्याला, त्यामुळे ए इज इक्वल्स टू प्रिन्सिपल अमाऊंट किती आपली, तर 15,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर किती आपला, तर 12 अपॉन 100 रेस टू एन. एन किती आपल्याला, तर किती दिलेला आहे बघा, एन इज इक्वल्स टू interest if the rate of a compound interest 12 find the amount settle the loan after 3 years. म्हणजेच इथं किती दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. म्हणजे रेस टू पॉवर किती असणार आहे, 3. ठीक आहे. म्हणजेच बघा हे आले आपले 15,000 इंटू ब्रॅकेट 100 जा 100 प्लस 12 म्हणजे 112 अपॉन 100 रेस टू 3. ठीक आहे. आता हे जे 15,000 आहेत ते तसेच राहतील, इज इंटू इथं बघा 112 इंटू 112 इंटू 112 अपॉन इथे किती आहेत 100 इंटू 100 इंटू 100. झिरो जेवढे कॅन्सल होतात तेवढे कॅन्सल करा. इथं 3 झिरोज गेट काय झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत. आता फक्त राहिली मल्टिप्लिकेशन आणि ती मल्टिप्लिकेशन करून डायरेक्टली आन्सर्स राईट करायचे आहेत. म्हणजे इथे बघा 112 इंटू 112 2 2 जा 4 2 1 जा 2 1 जा 0 दिला 2 1 जा 2 1 1 परत 2 0 झाले 2 1 1 ॲडिशन केली 4 4 5 इथं आले 2 आणि इथं आले 1 परत एकदा 1 1 2 नी मल्टिप्लाय केले 4 2 जा 8 4 2 जा 8 5 2 जा 10 कॅरी ओव्हर 2 2 जा 4 प्लस 1 5 आणि 2 1 जा इथं आला 0 परत एकदा 1 नी केले 4 4 5 2 1 2 0 दिले परत एकदा 4 4 5 2 1 ॲडिशन केली 8 8 आणि 4 12 4 प्लस 4 8 प्लस 1 9 10 प्लस 4 14 इथं बघा 6 8 नंतर इथं आले 10. ठीक आहे, बरोबर आहे का. 4 9 आणि 10 इथं आले 4 आणि इथं आले 1. इथं होतं आपले 1 4 0 4 9 2 8 इंटू 15 अपॉन किती आहेत, किती झिरोज आहेत इथं, आता 4 झिरोज आहेत. आता काय करायचं आहे बघा आपल्याला, तर जो नंबर आहे कुठला नंबर आहे 140492 इंटू 15 त्या नंबरला फर्स्ट काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजे बघा 5 8 जा 40 4 आले 5 2 जा 10 प्लस 4 14 कॅरी ओव्हर 5 9 जा 45 प्लस 1 46 आले 5 4 जा 20 20 प्लस 4 24 0 असल्यामुळे कॅरी तसाच घेतला 4 5 जा 22 आले 5 1 जा 5 प्लस 2 7 आले आणि इथे एक 0 देऊन हा वरचा नंबर ॲज इट इज काय करणार आहे आपण लिहिणार आहे, कारण 1 नी मल्टिप्लाय केलेला आहे. 9404 आणि याची ॲडिशन म्हणजेच बघा 0 12 आले इथं आले 6 प्लस 3 म्हणजे 9 आले इथं आले 13 कॅरी ओव्हर आले नंतर त्याच्यानंतर इथं 6 प्लस 1 7 झाले इथं 0 आला इथं परत किती आले 11 आले इथं आले 2 म्हणजेच बघा 21073920 हे आन्सर होतं आणि डिवाइडमध्ये 1000 म्हणजे पाठीमागून काय असणार आहे 3 झिरोज आहेत त्यामुळे 3 पॉईंट्स येणार आहेत पाठीमागून म्हणजे 21073.920 हे म्हणजेच काय असणार आहे आपला, तर कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. हा होता आपला कंपाऊंड इंटरेस्ट. पण आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे बघा, फाइंड द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 इयर्स. म्हणजे काय अमाऊंट असणार आहे बघा इथं, तर 21,073.92 इतकी अमाऊंट काय असणार आहे द्यायला लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. 7th क्वेश्चन आता या ठिकाणी बघतोय काय दिलेलं आहे बघा आपल्याला, अ प्रिन्सिपल अमाऊंट्स टू म्हणजे प्रिन्सिपल वरती आलेली अमाऊंट दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी, ना की प्रिन्सिपल दिलेला आहे. 7th क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, अमाऊंट दिली आहे बघा या ठिकाणी 13924 म्हणजे 13,924 इतकी दिलेली आहे. 2 इयर्स म्हणजे n इज इक्वल्स टू 2 दिलेला आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट दिलेलं आहे बघा, कंपाऊंड इंटरेस्ट ऍट म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, आर दिलेला आहे, किती दिलेला आहे इथं 18 PCPA म्हणजे पर्सेंटेज मध्ये लिहिला तरी चालेल. आणि या ठिकाणी फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, प्रिन्सिपल फाइंड करून घ्यायला लागेल. क्वेश्चन मध्ये ही फाइंड द प्रिन्सिपल असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता फॉर्म्युला काय आहे आपला, ए इज इक्वल्स टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. बरोबर, ए किती दिलेला आहे आपला
13,924 इज इक्वल्स टू पी किती आहे बघा, प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आहे त्यामुळे ती तशीच ठेवली. 1 प्लस आर किती दिलेलं आहे 18/100 रेस टू एन किती आहे बघा इथं 2. मग अशी जसं सॉल्व्ह केलं होतं सेम त्या पद्धतीनेच या ठिकाणी करायला लागणार आहे आपल्याला. इथं बघा 13924 इज इक्वल्स टू पी इंटू ब्रॅकेट. आता इथं काय होईल आपले, एक तर डिवाइड होत असेल तर डिवाइड करा, नसेल तर डायरेक्टली आन्सर्स फाइंड आउट करू शकता. इथं डिवाइड केलं तर कितीने डिवाइड होईल बघा, मला वाटतं डिवाइड न करता आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू, कारण इथे कॅल्क्युलेशन अवघड होत जाईल. 100 प्लस 18 म्हणजे 118 अपॉन किती आले इथं 100 आले आणि स्क्वेअर आहे. ठीक आहे, आता ह्या टर्म्स इकडे आल्यानंतर काय होणार आहेत बघा, पी इज इक्वल्स टू 13924. 100 डिवाइड मध्ये होते ते मल्टिप्लाइडला जातील आणि 118 हे काय होते बघा मल्टिप्लाइडला होते ते काय आले डिवाइड मध्ये आले. आता या ठिकाणी बघा फर्स्ट 2 ने डिवाइड केलं तर काय होईल बघा, इथं 2 किती जाते 2 6 जा 12 12 म्हणजे इथं राहिले 1, 2 9 जा 18 म्हणजे 1 राहिले, 2 6 जा 12 आणि 2 2 जा 4, परत इथं 2 5 जा 10 1 राहिले, 2 9 जा किती असतात 18 असतात. बरोबर आहे. आता परत एकदा ह्यानी ह्याला बाहेर डिवाइड करू, म्हणजे इथं परत 2 ने डिवाइड केलं तर इथे किती येणार आहे 2 5 जा 2 9 जा येणार आहे. इथं किती आले बघा 2 3 जा आले, 2 4 जा 8 1 राहिले, 2 8 जा 16 आले आणि इथं परत किती आले 2 1 जा 2, म्हणजेच बघा 3 4 8 1 इंटू 100 इंटू 100 अपॉन 59 इंटू 59 आले. या ठिकाणी बघा 59 चा स्क्वेअर हा असल्यामुळे इथं टॅली केलं तर 99 चं किती होतं 81, युनिट प्लेसला 1 इथं पण येत आहे आणि मी कॅल्क्युलेशन केलेले आहेत त्याच्यामुळे बघा हे कॅन्सल झाले ह्याला. बरोबर आहे का, तर स्क्वेअरच होता त्याच्यामुळे, म्हणजे 59 चा स्क्वेअर हा काय होता 3481 होता, त्यामुळे ते गेट कॅन्सल झाले आणि इथं राहिले बघा 1 इंटू 100 इंटू 100 म्हणजेच काय टर्म आली आपली 1000 म्हणजेच 10,000 ही काय असणार आहे आपली प्रिन्सिपल अमाऊंट या ठिकाणी असणार आहे. 8th क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, द पॉप्युलेशन ऑफ शबरब इज 16,000 म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट या ठिकाणी आपल्याला किती दिलेली आहे बघा, प्रिन्सिपल इज इक्वल्स टू 16,000 दिलेली आहे. फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज इन द पॉप्युलेशन, रेट किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, इफ द पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स, म्हणजे क्वेश्चन वाचताना आपल्याला काय करायला लागेल, प्रत्येक क्वेश्चन्स मध्ये पॉइंट वाईज छोटं छोटं वाचत गेला तरच तुम्हाला ते काय होणार आहे अंडरस्टँड होणार आहे. आणि अमाऊंट दिलेली आहे आपल्याला, म्हणजे 2 वर्षानंतर किती अमाऊंट हे होणार आहे पॉप्युलेशन होणार आहे 17,640. बरोबर आहे. आता या सगळ्यावरून आपल्याला काय करायचं तर रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच इथं काय होईल बघा, ए इज इक्वल्स टू काय असणार आहे पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू काय असणार आहे एन असणार आहे. बरोबर आहे. आता हा जो पी होता तो इकडे डिवाइडला जाईल किंवा आधी अमाऊंट लिहिल्या तर इथं बघा 17,640 इज इक्वल्स टू इथे किती होते 16,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू किती होतं इथं 2 होतं. बरोबर आहे. म्हणजेच काय झाले बघा, इथं काय होते 17,640 अपॉन इथे किती आहेत आपले 16,000 इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू 2. आता ह्या झिरोजला झिरोज गेट काय झाले कॅन्सल झाले. आता 1600 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 40 आहे. बरोबर आहे. आणि 1764 आता 16 हा म्हणजे 40 नंतर इथे युनिट प्लेसला किती आहे 4 आहे, म्हणजे इथं हा कशाचा स्क्वेअर असणार आहे 42 चा स्क्वेअर असणार आहे. आणि इथं काय असणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण बघा 1 प्लस आर अपॉन 100 इथं आले ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोन्ही साईडला स्क्वेअर असल्यामुळे आपण काय घेतले टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक आहे. म्हणजेच काय झाले बघा 40 अपॉन 42 अपॉन 40 इज इक्वल्स टू 1 प्लस आर अपॉन 100. आता काय होणार आहे बघा, आपण काय करतो लाईक टर्म्स एका साईडला घेतो, म्हणजे हा +1 होता इकडे आल्यानंतर -1 होईल, म्हणजे होईल 42 अपॉन 40 -1 इज इक्वल्स टू आर अपॉन 100. आता डिनॉमिनेटर सेम आहे का नाहीये, म्हणजे तो सेम करून घ्यावा लागेल. 41 जा 40 म्हणजे 42 - 40 अपॉन 40. आता हा डिवाइड मध्ये होता इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइडला जाईल आणि इज इक्वल्स टू आर. ठीक आहे. 0 0 गेट कॅन्सल झाले. इथे किती राहिले बघा 2 अपॉन 4 इंटू 10 इज इक्वल्स टू आर. 2 1 जा 2 2 जा 2 1 जा
2 5 जा म्हणजे R इज इक्वल्स टू किती आलेलं आहे तिथं 5% इतका रेट या क्वेश्चनचा आलेला आहे. 9th वन क्वेश्चन आपण बघूया काय सांगितलेले बघा. इन हाऊ मेनी इयर्स 700 विल बी अमाउंट टू 847 ॲट कंपाऊंड इंटरेस्ट रेट ऑफ 10 PCPA. म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे बघा. n इज इक्वल्स टू जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे आपल्याला तर 700 दिलेली आहे. अमाऊंट जी आहे ती किती दिली 847 दिलेली आहे. ठीक आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो किती दिलेला आहे 10% दिलेला आहे. आणि फाइंड काय करायचंय तर ए जे आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे परत एकदा काय करणार लेट ए इज इक्वल्स टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू n. ठीक आहे ए किती आहे बघा आपला तर 847 इज इक्वल्स टू पी किती आहे आपला तर 700 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R किती आहे आपला तर 10% म्हणजे 10 अपॉन 100 रेज टू n आहे. बरोबर आहे. आता हा जो 700 होता तो काय असणार आहे इथं मल्टिप्लाइडला होता तो इकडे आल्यानंतर डिवाइडला जाईल. म्हणजे इथं आले आपले 847 अपॉन 700 इज इक्वल्स टू इथं 10 10 गेट कॅन्सल झाले. इथं बघा 10 1 जा 10 प्लस 1 11 अपॉन 10 आणि इथं आला आपला रेज टू n. बरोबर. आता या ठिकाणी बघा नंबर कुठले होते आपले तर 847 अपॉन काय असणार आहे इथं तर 700 होते. ठीक आहे इज इक्वल्स टू 11 अपॉन 10 रेज टू n होते. आता या दोन्ही नंबरला 7 ने डिवाइड होतं का ते चेक करू आपण. इथं बघा 7 1 जा 7 1 राहिले 7 2 जा 14 आणि इथं आले 7 1 जा 7 इथं आले 7 1 जा 7 0 जा 0 म्हणजे 121 अपॉन 100 इज इक्वल्स टू 11 अपॉन 10 रेज टू n होती. आता रेज टू n आहे त्यामुळे ह्याचं कन्व्हर्जन्स करावे लागतील आपल्याला. हा कशाचा स्क्वेअर आहे 11चा हा कशाचा स्क्वेअर आहे 10चा रेज टू पॉवर 2. इथं बघा इथं आलं आपलं 11 अपॉन 10 रेज टू n आलं. आता ज्या वेळेला इंडायसेस फॉर्म मध्ये आपण जाणार आहे बेस ज्या वेळेला सेम असेल त्यावेळेला रेज टू पॉवर आपण काय करतो कम्पेअर करतो. म्हणून n इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले 2 इयर्स असणार आहे. म्हणजे हे सगळं अमाऊंट प्रिन्सिपल जे ज्यासाठी लागणार आहे. क्वेश्चन नंबर 10 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला काय सांगितले बघा. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹20,000 ॲट 8 PCPA दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करून घ्यायला लागेल. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे 20,000 दिलेले आहे. रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो किती दिलेला आहे 8% दिलेला आहे आणि n आहे तो दिलेला नाहीये म्हणून आपण काय घेणार आहे 2 घेतला तरी चालेल. ठीक आहे. आता फर्स्ट सिंपल इंटरेस्ट आपण फाइंड केला तर फॉर्म्युला काय आहे P इंटू R इंटू n अपॉन काय असतं 100. ठीक आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली इथं 20,000 इंटू R म्हणजे किती आहे 8 इंटू किती दिलेलं आहे n इज इक्वल्स टू 2 अपॉन 100 0 न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे गेट कॅन्सल झाले. ठीक आहे. आता इथं बघा 18 2 जा 16 झाले 16 2 जा 32 झाले आणि हे 2 झिरोज म्हणून सिंपल इंटरेस्ट जो आहे तो किती आलेला आहे आपल्याला 3,200 इतका आलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला फर्स्ट अमाऊंट काढून घ्यायला गेलं. अमाऊंटचा फॉर्म्युला आहे P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू n. ठीक आहे. व्हॅल्यूज घातल्या प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली 20,000. ठीक आहे. इंटू ब्रॅकेट 1 प्लस R किती आहे आपला 8 अपॉन 100 रेज टू n म्हणजेच किती घेतले आपण 2 घेतले. हे जर सॉल्व्ह केलं तर अमाऊंट इज इक्वल्स टू किती असणार आहे इथं बघा तर 20,000 इंटू ब्रॅकेट 100 1 जा 100 प्लस 8 म्हणजे 108 अपॉन 100 आली आणि इथं आला स्क्वेअर. ठीक आहे. स्क्वेअर असल्यामुळे आपण काय केले 2 टाइम्स लिहून घेणार आहे. म्हणजे इथं आले आपले 1 2 3 इंटू 108 इंटू 108 अपॉन 100 इंटू 100. ठीक आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या ज्या झिरोज आहेत त्या गेट काय होतील या ठिकाणी कॅन्सल होतील. म्हणजेच बघा ह्या 2 झिरोज इथल्या 2 गेल्या ह्या 2 झिरोजला इथल्या 2 झिरोज गेल्या. आता 2 इंटू आता या ठिकाणी बघा 108 इंटू 108 म्हणजेच किती झाले 8 8 जा 64 म्हणजे 6 आले 8 1 जा 8 0 0 0 परत 2 झिरोज नंतर 8 0 1 4 6 8 and 8 16 1 1 1 1 6 6 4 आले
बघा परत एकदा 2 नी मल्टिप्लाय केलं 8 आले, 6 2 जा 12, कॅरी ओव्हर 6 2 जा 12 प्लस 1 13, 2 1 जा 2 प्लस 1 म्हणजे तर परत 3 आणि 2 1 जा 2 इतकं आलेली आहे अमाऊंट. आता आपल्याला काय करायचंय, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचंय आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच परत काय असणार आहे तर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे 2332 मायनस प्रिन्सिपल 20,000. म्हणजेच बघा पुढचे सगळे 0 असल्यामुळे हे 3328 तसेच राहिले आणि हे 2 मधनं गेट कॅन्सल झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, डिफरन्स काढायचंय. ठीक आहे, डिफरन्स कशाचा आहे आपला तर कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे 3328 मायनस सिंपल इंटरेस्ट किती आला तर बघा 3200. सबस्ट्रॅक्शन केली, इथं आले 8, इथं आले 2, इथं आले 1 आणि 3 मधनं 3 गेले 0. म्हणजे जो डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे 128 रुपीज असणार आहे. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. जर तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ म्हणजे प्रॅक्टिस सेट जर अवघड जात असेल तर त्यांनाही आपला प्रॅक्टिस सेट शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इझी मेथडनी कसे सॉल्व्ह करायचे ते त्यांना समजेल. तर मग चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली व्हिडिओज पाहत राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. धन्यवाद.